म्हणजे चांगल्याची लज्जत घेण्यासाठी वाईटाचा अनुभव घ्यावा लागतो. हो तर मी सांगतो, कुठलीही घटना ही चांगली आहे का वाईट आहे याचा तपास करणं सोडून दे. फक्त त्यांचा अनुभव घे, तो अनुभव साजरा कर, त्यापासून शिकून घे. प्रत्येक घटना आपल्याला एक धडा शिकवत असते. हेच धडे आपल्या बाहेरच्या आणि आतल्या प्रगतीसाठी इंधन पुरवत असतात. त्यांच्याशिवाय तुझी प्रगती खुंटेल. तुझ्या आयुष्याच्या दृष्टीने यावर विचार कर. पुष्कळशी मोठी माणसं त्यांच्या आयुष्यातील आव्हानात्मक आणि अतिशय अवघड प्रसंगांना धीराने सामोरी गेली आहेत. त्यातूनच तर ती शिकली आहेत. तुला तू घेतलेला एखादा निर्णय जर चुकीचा वाटत असेल, तू निराश झाला असशील, तर लक्षात ठेव, जेव्हा एक दार बंद होते तेव्हा दुसरे दार नेहमी उघडते, असा एक स्वाभाविक नियम आहे. जुलियनने हवेत असे काही हातवारे केले की जणू तो एखाद्या परिषदेमध्ये बोलतोय. हे तत्व तुझ्या रोजच्या जीवनात तू अंमलात आणलेस आणि तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला तू सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलेस तर काळजी तुला नेहमीसाठी सोडून जाईल. तू तुझ्या भूतकाळाचा कैदी होणार नाहीस, तर भविष्याचा शिल्पकार होशील. ठीक आहे, मला हे समजलं की वाईट असला तरी प्रत्येक अनुभव मला धडा शिकवतो. म्हणून मी मनाची कवाडे उघडून प्रत्येक घटनेतून शिकण्याचा प्रयत्न करायचा आणि यामुळे मी कणखर आणि आनंदी होईल. एक सज्जन मध्यमवर्गीय वकील अजून काय करू शकतो सुधारण्यासाठी, नाही का? महत्त्वाचं म्हणजे तुझ्या स्मरणशक्तीला नव्हे तर तुझ्या कल्पनेला तू खाद्य पुरव. पण ते कसं, मला कळलं नाही. शरीराच्या आणि मनाच्या क्षमतेला मुक्त करण्यासाठी कल्पनाशक्तीच्या भराऱ्या मारायला शिक. कल्पनाशक्ती वाढव. तुला माहीत आहे, प्रत्येक वस्तू दोनदा तयार होते, एकदा आपल्या मनात आणि दुसऱ्यांदा वास्तवतेत. मी याला ब्लूप्रिंट म्हणतो. निळ्या रंगाच्या कागदावर काढलेल्या रूपरेखेचे तुमच्या मनात त्या वस्तूचे ब्लूप्रिंट तयार होते. मग वास्तवात जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांना अंकुश घालाल आणि जेव्हा तुम्ही तुम्हाला काय हवं आहे याच्या कल्पनाशक्तीला जोर देऊन विचार कराल, तेव्हा तर तुमच्या मनाला जागृत अवस्था येईल आणि मग मनाच्या क्षमतेपेक्षा जास्त विचार करून एक जादुई नगरीत आपण आयुष्य घालवावं असं वाटेल. आजपासून तू भूतकाळाबद्दल विचार करणं सोडून दे आणि स्वप्न बघायला शिक. सद्य परिस्थितीपेक्षा तू निश्चितच जास्त चांगल्या प्रकारे जगू शकतोस. निश्चितच. उत्तमातल्या उत्तमाची अपेक्षा कर आणि त्याचे परिणाम तुला आश्चर्यचकित करतील.